नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण फळ्यावर बघताय तुम्ही अर्नाळा, नरनाळा आणि कर्नाळा या तीन नावांबद्दल बऱ्याच वेळेस आपल्या मनामध्ये कन्फ्युजन होते आणि ते कन्फ्युजन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करणार आहे. आता तसं जर बघितलं तर अर्नाळा, नरनाळा आणि कर्नाळा हे तिन्ही काय आहेत मित्रांनो, तर हे तिन्ही आहेत किल्ले. हे काय तिन्ही किल्ले आहेत. तिन्ही काय आहेत तर किल्ले आहेत. मात्र आपल्याला याच्यावर प्रश्न विचारला जात नाही, तर आपल्याला विचारला जातं जिल्ह्यावर प्रश्न. मग अर्नाळा कोणत्या जिल्ह्यात आहे, नरनाळा कोणत्या जिल्ह्यात आहे, कर्नाळा कोणत्या जिल्ह्यात आहे. तर याच्यासाठी आपण एक भन्नाट ट्रिक आणलेली. ती ट्रिक लक्षात ठेवायची आणि या किल्ल्यांच्या संदर्भातला कोणताच जिल्हा विसरायचा नाही. ती ट्रिक काय तर चेक करा. आप्पा काय, आप्पा नको करायला. काय, आप्पा नको करायला. ही ट्रिक आपल्याला लक्षात ठेवायची. हे तिन्ही किल्ले आपल्याला इथं लक्षात राहतील. मग चेक करा. अ म्हणजे काय तर इथं काय लक्षात ठेवायचंय, अर्नाळा. अ म्हणजे काय, अर्नाळा लक्षात ठेवायचं, अर्नाळा. आणि अर्नाळा याच्यानंतरचा पा काय तर पालघर जिल्ह्यामध्ये. कुठे, पालघर जिल्ह्यामध्ये. अर्नाळा कोणत्या जिल्ह्यात आलं तर पालघर मध्ये आलंय. त्यानंतर चेक करा, दुसरा किल्ला आहे नरनाळा. दुसरा कोणता आहे, नरनाळा. आता दुसरा किल्ला नरनाळा आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे तर अकोला जिल्ह्यात आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे, अकोला जिल्ह्यात. मग चेक करा, न आणि को लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर क म्हणजे काय पोरांनो तर कर्नाळा. क म्हणजे काय, कर्नाळा. आणि कोणत्या जिल्ह्यात आहे तर रायगड जिल्ह्यात आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे, रायगड जिल्ह्यात आहे. म्हणजे चेक करा, तिन्ही आपले किल्ले लक्षात राहणार आहेत. फक्त एक म्हण लक्षात ठेवायची आहे. काय म्हणे तर आप्पा नको करायला. एवढी म्हण लक्षात ठेवायची आणि 1 मार्क मिळून जायचा आहे. अशाच ट्रिक साठी काय करायचंय, आपल्या चॅनलला फॉलो करायचंय, सबस्क्राईब करायचंय.